नमस्कार मैत्रिणींनो, मी ईश्वरी स्वागत करते तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर काल तुम्ही बघितलं, कालच्या व्हिडिओमध्ये मी गाऊन किती कट केलं आहे हे तुम्हाला दाखवलं होतं. तर आज त्या कट केलेल्या गाऊनपैकी किती गाऊन शिवून होते ते तुम्हाला दाखवणार आहे. घड्याळात वाजलेत 1:05 झाले, 10 मिनटं झालीत सॉरी. तर आत्ताच आले मी घरातलं सगळं आवरून, पाणी भरून झालंय, श्लोकला आणून झालंय, जेवून वगैरे सगळं आता आले, सगळं आवरून आता या कामाला सुरुवात करते. तर बघू किती गाऊन शिवून येतात, तुमच्यासोबत सुद्धा शेअर करेन. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर इथे मला जेव्हा असं स्पीडमध्ये काम करायचं असेल तेव्हा मी काय करते, एका कलरच्या ज्या गाऊन असतात त्या सगळ्या वेगळ्या करून ठेवते. तर इथे सुद्धा मी तेच करते. लाल कलरच्या गाऊन खूप आहेत शिवायला, त्याच्यामुळे पहिल्या लाल कलरच्या गाऊन सगळ्या वेगळ्या करून घेते. मग त्याचे अस्तर वगैरे कट करून सगळं व्यवस्थित ठेवून देते. म्हणजे कसं सगळे पार्ट वेगवेगळे करून घेतले ना की मग शिवायला सुद्धा पटापट ते हाताला भेटत जातात. एका गाऊनचे 5 पार्ट निघतात, तर ते 5 पार्ट वेगवेगळे करून घेते. सगळ्या एका कस्टमरच्या 4 गाऊन होते आणि त्यांचे सगळे एकत्र कटिंग झाल्यामुळे सगळे पार्ट एकत्रच होते. तर ते सगळे वेगवेगळ्या गाऊनचे वेगवेगळे करून घेतले. तुम्हीसुद्धा जर गाऊन शिवणार असाल तर असंच करत जा. वेगवेगळे पार्ट आहेत ते प्रत्येक गाऊनचे वेगळे करून घ्यायचे. त्याच्यामुळे काय होतं, ते पार्ट हरवतसुद्धा नाहीत आणि आपल्याला वेळेवर मिळतात. त्याच्यानंतर या गाऊनचे पार्टसुद्धा मी वेगवेगळे करून घेते. प्रत्येक गाऊनचे 2 पार्ट असतात, एक पुढचा आणि एक पाठचा, ते सुद्धा वेगवेगळे करून घेते. म्हणजे आपण शिवायला घेऊ तेव्हा तेवढंच घेऊन बसलं की बरं पडतं. सगळा गळाटा घेऊन बसावा लागत नाही आपल्याला. आणि इथे सुद्धा सगळे आता अस्तर वगैरे बघून घेते. सगळ्याचे मी प्रत्येक गाऊनला त्याच्या कलरप्रमाणे अस्तर लावते. म्हणजे थोडा एकदम असा मॅच होईल असा नाही, कारण की तसं करायला गेलं तर ते खूप कॉस्टली होईल आणि तसं करत नाही. पण हिरव्या गाऊनला हिरव्या कलरचाच अस्तर लावण्याचा माझा प्रयत्न असतो. मेहंदी कलरच्या गाऊनला मेहंदी कलरचाच अस्तर लावते. आता मेहंदी कलरमध्ये सुद्धा खूप शेड येतात. आता ही खुर्चीत ठेवलेली गाऊन आहे ती सुद्धा मेहंदी कलरची आहे आणि आता मी जी उचलले गाऊन ती सुद्धा मेहंदी कलरचीच आहे. पण दोन्हीची शेड ज्या आहेत त्या खूप वेगळ्या आहेत. त्याची लाईट आहे तर ह्याची डार्क आहे, अशा शेड पण येतात. पण त्याच्यासाठी सुद्धा मी एकच फॅब्रिक वापरते मेहंदी कलरचं. म्हणजे एकाच कलरचं अस्तर घेऊन येते आणि प्रत्येक शेडसाठी ते एकच म्हणजे अस्तर वापरते, असं करते. त्याच्यामुळे माझा अस्तरचा खर्च कमी होतो आणि गाऊनच्या आतमध्ये आपण ते अस्तर लावतो ते काय बाहेर शो होत नाही, पण म्हणजे त्याला एक थोडीशी फिनिशिंग येते आणि कस्टमरला सुद्धा असं वाटत नाही की हिने काहीतरी करून दिले. आता रेड कलरमध्ये सुद्धा बघा तुम्ही, खूप म्हणजे अशा हे असतात, कलरच्या शेड खूप असतात. तर त्या प्रत्येक शेडसाठी मी रेड कलरचा वापरते. आणि आणखीन एक मी अस्तर घेऊन येते, एक पिंक कलरचा आणते आणि एक थोडंसं म्हणजे पिंक कलर पण वाटेल आणि रेड कलर पण वाटेल असा मधलाच एक अस्तरचा कलर घेऊन येते. मग तो काय करते, जर माझ्याकडे जर संपला असेल ना पिंक कलरचा किंवा रेड कलरचा तर तो अस्तर मी वापरते. पण जर खूपच डार्क असेल रेड कलर वगैरे तर त्याच्यासाठी सहसा मी रेड कलरचाच अस्तर वापरते. तर इथे बाहेर काहीतरी झालं होतं तर त्याच्यामुळे मी हसत होती. आता तुम्हाला व्हिडिओमध्ये जरी हे काम पटापट होताना दिसत असेल तरी ह्याच्यासाठी मला पूर्ण अर्धा तास लागला होता आणि मला मशीनवर बसायला जवळजवळ 1:30 वाजला होता. तर बघू आता किती गाऊन शिवून होत आहेत त्या माझ्या. प्रत्येकाचं अस्तर काढून घेतलं की काम थोडं फास्ट होतं, त्याच्यामुळे मी पहिलं सगळं अस्तर वगैरे काढून घेते, त्याच्यानंतर मग शिवायला सुरुवात करते. तर इथे माझ्या 3 गाऊन झाल्या होत्या कंप्लीट. 4 वाजले आणि 4 वाजेपर्यंत माझ्या 3 गाऊन शिवून कंप्लीट झालेले आहेत. भरपूर वेळ लागला, 3 तास लागले. परंतु हा भाग आहे ना खूप दुखतो, त्याच्यामुळे एवढा वेळ लागला. तर असो, आता ही तिसरी गाऊन कंप्लीट नाही झाली अजून, खालून कटिंग करायची आहे उंचीप्रमाणे. तर ती कटिंग करते, फोल्ड करते आणि त्याच्यानंतर ही गाऊन तर झाली कंप्लीट. मग बघेन तिथे ज्या ठेवलेल्या 4 गाऊन आहेत ना त्या शिवायला घेऊन पटापट काम आवडायचं आहे, कारण की खूप लोड आहे आणि हा लोड गणपतीच्या अगोदर काढायचा आहे, कारण की गणपतीला गावाला जायचं आहे आणि त्याच्यासाठी मला 3-4 दिवस अगोदर तरी गावी जाण्याची तयारी करायची. माझी ब्लाऊज शिवायची आहेत, मम्मीची ब्लाऊज शिवायची आहेत, भरपूर काम आहे आणि वेळ खूप कमी आहे. तर आधी हे करून घेते, नंतर तुझ्याशी बोलते.
तर एका ताईची कमेंट येते सारखी किस्सा कसा लावायचा दाखव, किस्सा कसा लावायचा दाखव. तर मी उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की किस्सा कसा लावायचा तो दाखवेन. आता तरी नाही पॉसिबल, कारण की आता मला ते पटापट शिवून घ्यायचं आहे. आणि आता म्हणजे बाहेर आभाळ आहे ना, त्याच्यामुळे तिथे उजेड पण नाही येत व्यवस्थित. तर उद्या मी तिथलं सगळं सेटिंग करून घेईन आणि उद्या दाखवेन किस्सा कसा शिवायचा. अस्तर तर सगळ्या गाऊनचे कट करून झाले, जेवढे अस्तर लागतात तेवढे कट करून घेतले. त्याच्यामुळे काम थोडं चाललंय पटापट. आता ही गाऊन झाली की ह्या 3 गाऊन घेईन शिवायला, ज्या की एकच कस्टमरचे आहेत. त्याचं सगळं ठेवलं कुठे पण गाऊन शिवते. नंतर ह्या गाऊन शिवून झाल्या की तुम्हाला दाखवते म्हणजे किती वाजेपर्यंत या गाऊन शिवून ते मध्ये जेवण करायला घरी सुद्धा जावं लागेल. चला, तर ह्या इथे माझ्या 5 गाऊन शिवून झालेत. काच बटनचं मार्क सुद्धा केलंय. 5 झालेत कंप्लीट. ह्या 2 साड्या आलेत शिवण्यासाठी. आणि आता ह्या 2 गाऊन शिवायचे आहेत मला. घरी जाऊन जेवण वगैरे करून आले. घड्याळ 8:10 झालीत. आणि खूप दमायला झाले. बाहेर पण असं वातावरण. मम्मी गेली जेवण बनवायला. सगळा पसारा इथेच ठेवला नाही तिने. तर आता टाईमपास करत नाही, पटकन या 2 गाऊन शिवून घेते, कारण की त्याच्यानंतर मला अस्तर वगैरे आणायला जायचे, काच बटन करायला पण घेऊन जायचे. तर या घेते मी आता गाऊन शिवायला. बघू झाल्या तर, कारण की आता कॅपॅसिटी नाही राहिले एवढे गाऊन शिवायची. तरी पण आज 5 गाऊन झालेत माझ्या कंप्लीट. ह्या 2 जर झाल्या तर 7 होतील. बघू आता होत आहेत का त्या. चला, तर इथे माझ्या या 2 गाऊनसुद्धा शिवून झाल्या होत्या. आणि ह्यासुद्धा मला काच बटन करायला न्यायच्या होत्या. तर त्याच्यावरती काच बटनचं मार्किंगसुद्धा करून घेतलं. मी 3 बटनाची गाऊन शिवते. जर कोणाला हवे असतील तर 2 बटणं लावते. काही कस्टमरला बटन नको हवे असतात, मग फक्त शोसाठी वरतून बटणं लावते. काच वगैरे काही करत नाही. तर ह्या 2 गाऊन झाल्या होत्या. आणि आता टोटल माझ्या 7 गाऊन कट करून झाल्या होत्या. आणि आता अजिबात कॅपॅसिटी नव्हती की अजून काहीतरी काम मी करेन. पण तरीसुद्धा मला ह्या काच करून आणायचे आहेत गाऊन. परत प्लस मला ब्लाऊजचे अस्तर वगैरे पण आणायची आहेत. त्याच्यासाठी बाहेर जायचं आहे, म्हणूनच मग यांनासुद्धा बोलवले. तर ते सुद्धा इथे बाहेर येऊन बसलेत, वाट बघतायत. बारकासुद्धा आला आहे. तर आता हे सगळं जे आहे गाऊन त्या सगळ्या पिशवीमध्ये भरते आणि काच बटन करायला जाते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. तुम्हाला जर म्हणजे गाऊनविषयी काही प्रश्न असतील तर ते सुद्धा मला कमेंटमध्ये विचारा. मला जेवढ्या कमेंट्स दिसतात YT स्टुडिओमध्ये, जेवढ्या मला कमेंट दिसतात तेवढ्या सगळ्यांची उत्तरं देण्याचा मी प्रयत्न करते. ज्या कमेंट्स मला नाही दिसत त्यांचा मी नाही उत्तरं देऊ शकत, कारण की मग मला ते परत यूट्यूबमध्ये वगैरे येऊन बघाव्या लागतात. चला, बाय.